16 ऑक्टोबर. परनिंदा व विद्येचा अभिमान माणसाला भगवंतापासून दूर नेतात. परनिंदा करण्यासारखे पाप नाही. निंदेची सवय फार वाईट असते. तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. शिवी दिली म्हणून मारले या दोघांचीही चूक झाली. दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून परनिंदा करतो, पण ती ऐकण्यास तो कोठे हजर असतो. म्हणजे आपण यात काय साधले? आपलेच मन त्यामुळे दूषित होते. एक जण लोकांना पैसे उसने देत असे, पण त्यात त्याची बुद्धी अशी की हे कर्ज त्याच्याकडून फिटणार नाही व त्याचे घरदार शेत आपल्याकडे येईल. सत्कर्मात व दुष्कर्मात फरक एवढाच की सत्कर्म आपल्याला प्रवाहाबरोबर वाहवत नेणार नाही. दूषित मन अथवा दुष्कर्म माणसाला परनिंदेस प्रवृत्त करते. म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी व जिव्हा नामाला वहावी. ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे. सापाचे विष उतरल्याची जशी खून आहे की तिखट तिखटाप्रमाणे लागू लागते, त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनासी झाली की देव जवळ येत चालला समजावे. पुष्कळ वेळेला आपले दोष आपल्याला कळतात, ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते, पण त्याला आपला इलाज नसतो. उदाहरणार्थ, काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते. एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते. असे दोष पुष्कळ वेळेला ज्याचे त्याला सुधारता येत नाहीत. पण सत्संगती जर लाभली तर मात्र असले दोष देखील सुधारतात. हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे. मनुष्य स्वभावतः आपले दोष वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याचे जीवन सुखमय होत नाही. तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल, पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही. विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते. वारकरी पंथातील अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात, पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत. घरात बदाम व खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांचा उपयोग नाही. त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते. भगवंताच्या मार्गात जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे व अवगुणांचे तण आपल्या अंतःकरणातून साफ करून भगवंताच्या नामाचे बीज तेथे पेरावे. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नामस्मरणी निज ध्यास, स्थूलाची न करावी आस, सर्वस्वाची सोडावी आवडी, नामस्मरणे राम लवकर जोडी. जय श्रीराम.